बोरगावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती उत्साहात साजरी। बोरगाव येथील समस्त दलित समाजाच्या वतीनं चेतना बुद्ध विहारमध्ये विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरसह परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। प्रारंभी पुण्यभूमी माणगाव येथून आणलेल्या भीमज्योतीचे बोरगाव शहरात आदराने स्वागत करण्यात आले। चेतना बुद्ध विहार येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ध्वजारोहण व महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन बोरगाव पट्टण पंचायतीचे नगराध्यक्ष दिगंबर कांबळे व मुख्य अधिकारी SP तोडकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं। यावेळी भीमसैनिकांनी अभिवादन केलं। यावेळी युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी बोलताना उत्तम पाटील म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा समाजाने अंगीकार करून शिक्षण, समता आणि बंधुता यांचा मार्ग स्वीकारावा। महापुरुषांना जातीपुरते सीमित न ठेवता त्यांचे विचार व कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून सर्वांना समतेचा विचार दिला असल्याचं सांगितलं। यावेळी विविध सांस्कृतिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आले होते। सायंकाळी विविध वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली। गावातील तसेच विविध स्तरातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं। या कार्यक्रमामुळे बोरगाव परिसरात सामाजिक ऐक्य आणि प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्साहात सर्व बौद्ध उपासक उपासिका मोठ्या प्रमाणात सामील झाले होते। बोरगावहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे। संपूर्ण देशच नाही तर जगाला एक वेगळं आणि आगळं वेगळं असं आपल्या एका शैलीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी शिकवण दिली आणि समानतेचा हक्क दिला या संपूर्ण देशाला, खऱ्या अर्थानं त्यांचे तत्व, त्यांची जी काही शिकवण होती ते पुढच्या पिढीला सुद्धा उपयुक्त ठरावी म्हणून ह्या जयंती आपल्या देशामध्ये साजरी होत असते। आणि या जयंतीच्या निमित्तानं आपण सुद्धा सर्व युवक असतील, आपले सर्वच बंधू असतील, त्यांचे विचार या समाजामध्ये रुजवण्याचं काम ही कुणाची एकट्याची नव्हे तर सगळ्यांची जबाबदारी आहे। आणि मी प्रत्येक वेळी सांगितलेलं आहे की ह्या सगळ्या महापुरुषांची जयंती आपण एक एक जातीपुरतं सीमित करण्याचं पाप जर कोण केलं असेल तर ते आपण केलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस स्वराज्याची निर्मिती केली त्यावेळेला सगळ्यांना बरोबरीने घेऊन 18 पगड 12 बलुतेदारांना सगळ्यांना बरोबरीने घेऊन स्वराज्याची निर्मिती त्या ठिकाणी केली। त्याच्यानंतर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून राजर्षी शाहू महाराजांनी सुद्धा तीच प्रथा त्या ठिकाणी पुढे नेण्यात